नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून तर नेहमी व्हिडिओ करतातच, पण आज आहे ना अद्दूची फ्रेंड आली होती भेटायला. तर कोण आहे ती मी तुम्हाला समोर सांगतेच. तर इथे जवळच असतात ते. आधी आहे ना, आम्ही जिथे राहतो ना, ज्या एरियात राहतो तिथे बिलकुल साईडलाच राहत होते त्यांनी. आधी तर आम्ही एकाच घरी राहत होतो, त्यांनी खाली आणि आम्ही वरती राहत होतो. तर जी आली होती ना पिल्लू, तिचं नाव आहे गार्गी आणि गार्गीसोबत आली आहे तिची मम्मी. तिच्या मम्मीचं नाव आहे प्रवीणा. तर ते दोघे आम्हाला भेटायला आले होते. पुष्कळ दिवस झाले होते. आधी आम्ही जवळजवळच राहत होतो, मग बोलणं चालणं एकमेकीकडे जाणं असं चालू होतं. पण आता त्यांनी रूम चेंज केलं, इथे नसतात. त्यांनी रूम चेंज केले, पण इथे जवळच आहे, दुसऱ्या एरियात आहे. तर म्हटलं एखादी दिवस जाऊयात भेटायला आपण. पण माझं तर तसं झालं नाही. मग प्रवीणाला म्हटलं एखादा दिवस ये म्हटलं गार्गीला घेऊन. तर प्रवीणा आली होती गार्गीला घेऊन. आणि जी क्यूट मुलगी दिसत आहे ना, तिचंच नाव गार्गी आहे. अद्दूमध्ये आणि तिच्यामध्ये फक्त मला वाटते 5 की 6 महिन्याचा फरक आहे. काय कर इथे तिला माहितच नाही. त्या दिवशी दादाला विचारलं स्कूलमध्ये टाकलं का, म्हटलं तर नाही म्हणे, टाकायचं आहे म्हणे. कुठे टाकणार आहे? इथे माझ्या रूम जवळच ओपन झालं होतं, पण तिथे मी विचारलं तर ते म्हणे 30 स्टुडंट नाही जमले म्हणून ते त्यांनी बंद केलं. तर ते तिकडेच आहे आडोशाला. कुठे चालली तू? कुठे चालली? बलून आणायला चालली. आपल्याकडे कोण आले होते मगाशी? कोण आले होते मगाशी आपल्याकडे? बोल. कोण आली होती? गारू दीदी आली होती ना मगाशीची फ्रेंड आली भेटायला. खूप दिवसाने आली होती. म्हणजे ते आहे ना, आधी आमच्या साईडलाच राहत होते, पण त्यांनी रूम चेंज केली, तर जवळच केली रूम चेंज. खूप चांगली आहे. तिचं नाव प्रवीणा आहे. तिला तुम्ही बघितले असाल. तिला जास्त काही दाखवणार नाही, कारण की शूटच नाही केलं. शूटच जास्त केलं नाही, कारण की गप्पा करण्यात आणि यांचे भांडण मिटवण्यात आमचं वेळ पूर्ण गेलं. त्याच्यामुळे थोडंफार शूट केलं होतं, ते दाखवलं तुम्हाला. तर ती खूप दिवसाने आली होती भेटायला. तर तिला पण एक मुलगी आहे. ती 6 महिन्याचा फरक आहे तिच्यात आणि हिच्यामध्ये. ती मोठी आहे, गार्गी आहे तिचं नाव. तर खूप क्यूट आहे ती सुद्धा. तर इथे जवळच असतात. म्हटलं ये म्हटलं एक दिवस भेटायला वगैरे. तर ती आली होती. छान गप्पा वगैरे मारलो आम्ही. आणि यांनी खेळण्यापेक्षा जास्त भांडण केले दोघेही. हिला जे पाहिजे होतं ते तिला पाहिजे होतं, तिला जे पाहिजे होतं हे हिला पाहिजे होतं, असं सगळं होतं. तर आमची तर ऑलरेडी गुंडी आहे. त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही, पण गप्पा वगैरे मारण्यात खरंच कसं वेळ गेलं समजले नाही. आणि हो, प्रवीणासुद्धा माझे ब्लॉग्स वगैरे बघते. ओ बाळा, हो पप्पा येतात ना. आता हिला जायचं आहे बाहेर. पप्पा येतात, थांब ना ग, इथं आहेत ना. तर मंडळी, अद्दू गेली तिच्या पप्पासोबत बाहेर. तर चला, मला आता स्वयंपाकाची तयारीला लागावं लागेल, कारण की सायंकाळ झाली आहे. आधी दिवा लावून घेते देवाजवळ, मग स्वयंपाकाची तयारी करते. तर चला, स्वयंपाक झाल्यानंतर भेटते. आधी मी माझी कामावरून घेते. तर मंडळी, जो आधीचे क्लिप्स बघितले ना, म्हणजे जी अद्दू आणि अद्दूची फ्रेंड खेळत आहेत ते आतल्या दिवशीचं आहे. त्याच्यानंतर काही शूटच केलं नाही. आणि हा दिवस आहे दुसरा दिवस आहे. खूप सायंकाळी मी हा व्लॉग घेते आहे. तर खूप सायंकाळ झाली आहे. सायंकाळीच हा व्लॉग शूट, म्हणजे हे क्लिप शूट करत आहे. तर आता सायंकाळी स्वयंपाकाचीच वेळ झाली आहे. हे बघा, किचनमध्येच शूट करत आहे. आता अहो गेले बाहेर. तर अहोंना खायचं होतं चिकन. मार्गशीर्ष तर संपला, तर अहो घ्यायला गेले चिकन. आज चिकनचा बेत आहे घरी. तर अद्दू पण अहोंसोबत बाहेर गेलेली. जी मुलगी आली होती तुम्हाला बघितली, ते तर ऑलरेडी तुम्हाला सगळं सांगून दिलं, कुठे असतात, काय असतात वगैरे वगैरे सगळं सांगितलं होतं. तर बघूया आता समोरचा वेळ किंवा दिवस कसा जातो ते अजूनही मला माहीत नाही. कॅमेरा ऑन करून बोलत आहे फक्त. तर चला, मी आधी स्वयंपाक करते, मग भेटतो तुम्हाला. कारण की अद्दू यायच्या आधी थोडंसं मी अटकून घेते माझं, कारण की ती मध्ये करत असते, तर मग तेही काम पटकन होत नाही. चला, तर मी बाकी कामं आवरून घेते, मग भेटते तुम्हाला.
आणि हो मंडळी, एक सांगायचं राहिलं, काल जो ब्लॉग अपलोड केला होता ना यूट्यूबवर, म्हणजे अद्दूला जे झालं ना दुखापत, अद्दूसोबत जे इन्सिडेंट घडलं ना, त्याबाबत खरंच ताईंनी दादांनी खूप म्हणजे काळजीपूर्वक कॉमेंट केले. तर तुमचं हे कॉमेंट आणि तुमचं त्या कॉमेंटद्वारे मिळणारं आशीर्वाद, मिळणारं प्रेम बघून खरंच चांगलं वाटलं मला. असंच तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम मला आणि माझ्या मुलीसोबत असू देत, हीच अपेक्षा करते तुमच्याकडून. तर खरंच चांगलं वाटलं. खूप काळजीपूर्वक कॉमेंट केली प्रत्येक ताईंनी. आता प्रत्येकाचे नाव घेत बसत नाही, पण प्रत्येक ताईंनी मला खरंच खूप काळजीपूर्वक कॉमेंट केली. मला खरंच आवडलं ते बघून आणि खरंच थोडंसं चांगलंही वाटलं की यूट्यूबमधून आपल्याला एवढी फॅमिली मिळाली आहे. तर आणि हो, यूट्यूबवर बघूनच आहे ना अद्दूच्या मामाला माहीत झालं. त्याला देखील माहीत नव्हतं, तो सुद्धा कॉल केला. पुन्हा एक फ्रेंड आहे, ती सुद्धा कॉल केली. तर बरं वाटलं. अद्दूची एवढी काळजी आहे सगळ्यांना, एवढी चिंता करतात सगळेजण. तर चांगलं वाटलं. तर असंच तुमचं प्रेम कायम असू द्या, तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अद्दूसोबत. तर हेच सांगायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं मला. कारण की यूट्यूब जेव्हा चालू केलं तेव्हा कोणीच ओळखत नव्हते. आता थोडेफार फ्रेंड्स, थोडीफार फॅमिली झाली आहे आता यूट्यूबची. तर ते आपण समोर कंटिन्यू ठेवूयात. आणि मी सुद्धा तुमच्यासोबत जुळून आहे आणि जुळून राहणार देखील. तर एकमेकांना असंच सोबत साथ देऊयात आणि समोर जाऊयात. तर चला, आता मी आधी स्वयंपाक आवरते, मग भेटते तुम्हाला. एवढे सारे आहे, तुम्हाला समजेल का कोणतं काय आहे, कोणतं काय आहे? नाही मिळालं ते. किती मिसिंग आहे? मिसिंग आहे ना रे. कशाची? मिसिंग आहे ते म्हणजे हे लटकवचे. अच्छा, हे का? हे 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 तिच्या खेळण्याच्या ह्याच्यात बघितले का मग? हे 6 पीस आहे, हे 4 पीस आहे. आता किती आहे मग? एकच मिसिंग आहे. हे काय 4 बरोबर आहे ते. 4 ते का तिकडे एक आहे, एका कलरची 4 आहे का? ब्ल्यू वाले 6 आहे. माहित नाही मग मला. इथे बघितले छान. टेंट हाऊस बघा, पुन्हा काढली ही. होतं तेव्हा खेळत नव्हती, पुन्हा काढून मागितली. पण 1-2 मिसिंग आहे. हां, हे ती त्यालाच लावून आहे बघा ना, तिकडे बघा ना त्याला. हे काय? हे 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 या हे 4 3 तिकडे बघा, मम्माच्या मागे बघा एकदा. ते किती आहे त्या कलरचे? 6 आहे का? हो बाळा, तू काय करते आहे ग? असेल मग त्या बोरीमध्ये माईचे तेव्हा पूर्ण. एक मिसिंग आहे. तू काय करत आहे ग? तू टेंट हाऊस बनवत आहे का? अगं बाई, तू टेंट हाऊस बनवत आहे. चला तर मंडळी, मी तिकडे भाजी माझी गॅसवर आहे, चिकन, आणि इकडे आता हिचं टेंट हाऊस बनवायचं आहे. हे मॅडमचं, हे महाराणीनं ऑर्डर दिलाय टेंट हाऊस बनवा म्हणून. तर चला, आम्ही आता हो आणि मी लागतो कामाला टेंट हाऊस बनवायला. इकडे पसारा बघा आहे. टेंट हाऊस बनवतो ना आम्ही आता. आम्ही एवढं दिमाग खराब करतात. इकडे कोणता याला कोणतं लावायचं, कोणत्या याला कोणतं लावायचं, आणि तिचं वेगळंच चालू आहे. इकडे काढलं, हा लावला तर हा काढेल, तो लावला तर तो काढेल, आणि म्हणता मला बनवून पाहिजे. कसं बनवायचं तुम्हीच सांगा आता. बनवही देत नाही शांतपणे. आता काढते बघा तिथलं असं. एक तुला, एक मला. मी कुठं जाऊ? बघा, मला ओरडत आहे अद्दू. खूप बदमाश होत आहे ही. बापरे बापरे, इतकं हसू आलं का? तर मंडळी, आमचं जेवण वगैरे झालं, सगळं आटोपलं, भांडे सुद्धा घासले. ओटा मगाशीच भांडे घासल्यानंतर ओटा क्लीन करून ठेवलं. आणि इकडे अद्दू बघा खेळत आहे. अद्दूचं सुद्धा जेवण झालं. हाय कर सगळ्यांना. हाय. तर चला, असाच होता तर आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा.
भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. ओ बाळा बाय. आता हे बघा, इकडे ये बाळा, तुझा ओठाचं बाऊळ दाखव मंडळी ना एकदा. माझं बाळ हे बघा, आता थोडंसं आराम आहे माझे शोनूचं. जीभ नाही काढायचं. हे बघा बऱ्यापैकी म्हणजे थांबलं आहे. वरचं ते थोडं काळं काळं दिसत असेल तुम्हाला, पण आतमधलं मी जास्त करायला भीती वाटते. हे बघा आतमध्ये डाग दिसत असेल तुम्हाला, वाईट वाईट, ते आता हळूहळू बसत आहे. तर स्वामींच्या कृपेनं बरं आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला विसरू नका. आणि हो, प्लीज व्हिडिओ पूर्ण वॉच करा, पूर्ण बघा, स्किप न करता. तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट वाटेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय.